ही आहे एका छोट्या गावातील दोन टुकार कार्टी. दिसायला तशी भोळी आहेत, पण दिसतात तशी नाहीत. हा दिवसात उशीर काय झाला रे? मागे दम बस चला. बडबड कोण करते रे? शांत नाही वाजतायत का? कोपऱ्यात दोघे जण उभे राहा. चला बॅग घ्या, बाहेर निघा. अरे कुठं पुढे घेऊन झाला पुस्तक आहे. अरे अभ्यास करून काय कलेक्ट होतो काय? अरे हे असं करण्यापेक्षा काहीतरी करून आई बापाचं नाव मोठं करायचं. आणि उद्या ना आपल्या कॉलेज जाताना इकून जायचं बरं तुम्ही गेला का तिला खाली सर काय काय दिसत नाही काय वाटत ऑनलाईन वाजायचा हा ऑनलाईन वाजता येते का तुम्हाला तू काय बोलला तुम्हाला असा ठोकी ना परत घेऊन. अरे आपण काय दीड फुट्या तू शांत बस. दीड फुट्या काय चाललंय काय तुमचं भांडणं करणं काय सकाळी पण तुम्हाला सांगितलं सिगरेट ओढू नका गुटखा खाऊ नका तरी पण तुम्ही तेच चाललंय तुमचं रे. आणि भांडण बिंडण करण्यात काही तथ्य नसतं. काहीतरी बना तब्येत आहे तुझी पण चांगली बॉडी आहे. काहीतरी बना डोक्यात घ्या. मला खरं जर काहीतरी करायची इच्छा असेल ना तर माझ्यासोबत चला. मी जिथे जातो ना क्लासला 1 नंबर क्लास आहे तिथं. तुमचं मी फीचं वगैरे ते बोलून घेतो. तुमची जर खरंच जर करायची इच्छा असेल मी तर सरांसोबत फीची इच्छा तुम्हाला सगळं करून देतो. असं फिरण्यात काय नाही रे. आई बाबा आपले तिकडे कष्ट करीत असतात. तुम्ही इकडे सिगरेटमध्ये सगळे उडवता. काय फायदा आहे त्याचा सांगा ना. आहे का काय फायदा? काहीतरी जर झाले तर तुमच्या आईबापाचं नाव कितीतरी मोठं निघलं. काहीच फायदा नाही. बघा वाटलंच काहीतरी तुमचा परिचय कसा काय? हे आम्हाला भेटले जरा रस्त्यावरती. बरं त्यांनी सांगले की अकॅडमी वगैरे आहे असं. ठीक आहे चालतं. चांगलं झालं तुम्हाला विकास भेटला. विकास अतिशय गुणी विद्यार्थी आहे आणि प्रत्येक डेमोला तो फर्स्ट सेकंड असतो. मैदानीमध्ये पण आणि लेखीमध्ये पण तो चांगले मार्क्स घेतो. तो पहिल्या दुसऱ्यामध्ये असतो. ठीक आहे. तर आता त्याची संगत सोडू नका. तो तुम्हाला चांगला गाईड करेल. ठीक आहे विकास यांना तुझ्या बरोबर ठेवणार. हां ठीक आहे. आणि आता तुमची वजन उंची घ्या. तुमचा फॉर्म वगैरे भरून घ्या. उद्यापासून रेग्युलर तुम्ही प्रोसेस चालू करून द्या. कशा प्रकारे भाषेचा सौंदर्य वाढवला जातो? भाषा ब्युटी पार्लर नेली जाते. काय केलं जातं भाषेचं सौंदर्य वाढवलं जातं म्हणजे? काय होतं त्याच्यामुळे?
आता मधलं कोण कोण संतोष आणि बाळनाथ. संतोष शिंदे आणि बाळास माळी दोघं सिलेक्शन झालं. अरे त्यांना फोन करून बोलून घ्या ना मग. पहिली भरती आली ती पहिली भरती मारली. म्हणजे आता आम्ही 4-5 मार्कांनी गेलो. तिथून आम्हाला खरा जीवनाचा अर्थ काय असतो तिथून पुढे आम्हाला नंतर कळला. मग तिथून एकदम सिरियसपणा आम्ही अंगावरती घेतला की विचार असा केला आता आयुष्याचं काहीतरी केलं पाहिजे. पण दुर्दैवाने एक वाईट घडलं. ज्या मुलांनी आम्हाला दिशा दाखवली होती तोच मुलगा त्या ठिकाणी मागे राहिला.